नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासापर्यंत आपण व्याकरणाचे धडे पाहिलो. त्याच्यापूर्वी युनिट 2 संपूर्ण आणि युनिट 3 मधील 2 कविता सोडून बाकीचे सर्व धडे झालेले आहेत. युनिट 1 अजून चालू केला नव्हता, आता युनिट 1 चालू करतोय. युनिट 1 मधील दुसरा धडा 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा टॉपिक चालू करूया. हा टॉपिक पश्चिम बंगालमधील एक लेखक तपन मुखर्जी यांनी लिहिलेले आहे आणि त्यांच्या जीवनामधील एक अनुभव या टॉपिकमध्ये सांगितलेले आहे. बाळांनो, आपण मूक प्राण्यांच्या बद्दल, वन्य प्राण्यांच्या बद्दल आपलेपणा, प्रेम आपल्या मनी असलं पाहिजे. त्यांच्याबद्दल प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आपण समाजामध्ये असंख्य उदाहरणे पाहतो. अनेक प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी आहेत की जे अशा प्राणी आणि पक्ष्यांच्या काळजीसाठी झटत असतात. हा धडा याच संदर्भात आहे. बाळांनो, तपन मुखर्जी यांनी आपल्या जीवनामध्ये घडलेला एक अनुभव या धड्यामध्ये सांगितलेला आहे. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटरचा अर्थ चकमक. एन्काउंटरमध्ये काही गुंड मारले गेले, याचा एन्काउंटर केला गेला, अशा बातम्या आपण ऐकतो. म्हणजे त्या विशिष्ट चकमक पोलीस आणि गुंड लोक किंवा सैनिक आणि आतंकवादी यांच्यामध्ये चकमक होते आणि त्या चकमकीमध्ये आतंकवादी किंवा गुंड मारले जातात. त्याला एन्काउंटर होणे असं म्हणतो. एन्काउंटरचा अर्थ चकमक. मग या टॉपिकचा अर्थ बघा, एक विशिष्ट प्रकारची चकमक. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एका विशिष्ट प्रकारची चकमक, असे या धड्याचे नाव आहे. मी चालू करतोय. लेखक आपल्या जीवनामधील अनुभव सांगतायत. सर्वांनी धड्यामध्ये बघा, प्रत्येक ओळीमध्ये बघा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथील एका खास कंपनीसाठी काम करणारे माझे वडील एक वैद्यकीय अधिकारी होते. लेखक काय म्हणतात, पश्चिम बंगालमधील एका खासगी कंपनीसाठी काम करणारे माझे वडील एक वैद्यकीय अधिकारी होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि त्या मोठ्या परिसरामध्ये त्या कंपनीमधील अधिकाऱ्यांना वैयक्तिक असे बंगले दिले गेले होते. त्या मोठ्या परिसरामध्ये त्या कंपनीमधील अधिकारी मोठमोठ्या वैयक्तिक बंगल्यामध्ये राहत होते. म्हणजेच काय, सरकारी अधिकाऱ्यांना क्वार्टर्स मिळतात, राहण्यासाठी निवासी संकुले मिळतात. अशाच प्रकारे त्या कंपनीमधील अधिकाऱ्यांना त्या मोठ्या परिसरामध्ये असलेल्या बंगलोज मिळाले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. लेखक म्हणतात, आमचे घर त्या परिसरामधील एका कोपऱ्यामध्ये होते. त्या कॅम्पसमधील एका कोपऱ्यामध्ये आमचे घर होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजॅसंट लगत.
बघा, द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजॅसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या बागेच्या भिंतीच्या सीमेजवळच एक ऑफिसर्स म्हणजे त्या अधिकाऱ्यांचे एक ऑफिस होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजॅसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या बागेच्या भिंतीच्या लगतच त्या अधिकाऱ्यांचे ऑफिस होते, त्या अधिकाऱ्यांचे क्लब होते. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. लक्झरियसचा अर्थ समृद्ध असं घ्या, लक्झरियस समृद्ध. with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. तो परिसर हिरवेगार गवत, रंगबेरंगी फुले आणि उंच आणि भव्य झाडांनी बहरलेला होता, समृद्ध होता. तो परिसर हिरवेगार गवत, रंगबेरंगी फुले, उंच भव्य आणि दिव्य झाडांनी समृद्ध होता. म्हणजे त्या परिसरामध्ये अनेक प्रकारची झाडे, हिरवेगार गवत आणि रंगीत फुले सुद्धा होते. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. स्क्विरेल्स खारुताई, स्क्विरेल्स खारुताई अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. बघा, घरामधील स्वयंपाकघराच्या परसामध्ये पाठीमागे लावलेल्या सीझनल व्हेजिटेबल्स, मोसमी भाज्या म्हणजे विशिष्ट हंगामात येणाऱ्या भाज्या आणि बहारदार झाडांच्या मुळे, मॅजेस्टिक बहारदार भव्य दिव्य झाडांच्या मुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथे कायम आकर्षित होत असत. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. बघा, घरामधील स्वयंपाकघरांच्या परसामध्ये किंवा पाठीमागे लावलेल्या ज्या मोसमी भाज्या, हंगामात विशिष्ट हंगामात येणाऱ्या भाज्या, त्याचबरोबर बहारदार झाडे, मॅग्निफिशंट ट्रीज, बहारदार झाडांच्यामुळे अनेक प्रकारचे पक्षी व अनेक खारी आकर्षित होत होत्या. बघा परत बाळांनो, घराघरामधील स्वयंपाकघराच्या परसबागेमध्ये लावलेले मोसमी भाज्या आणि बहारदार झाडे सातत्याने अनेक प्रकारचे पक्षी व खारुताईंना आकर्षित करून घेत होत्या. A group of langurs वानर. बघा, had even made their den in an अस्वता tree nearby. बाळांनो, अस्वताचा अर्थ पिंपळाचं झाड, पिंपळाचे झाड. बघा परत वाचतोय, अ ग्रुप ऑफ langurs had even made their den. denचा शब्दशार्थ गुहा असं होतो, राहण्याचे ठिकाण म्हणा. den राहण्याचे ठिकाण, मुक्कामाचे ठिकाण. काही वानरांचे ग्रुप, काही माकडांचे टोळी जवळपासच्या पिंपळाच्या झाडावर मुक्काम केले होते. काही वानरांचे टोळी, काही माकडांची टोळी जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर मुक्काम केले होते. म्हणजे जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर काही वानर राहत होते.
काही वानरांची टोळी राहत होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल अविभाज्य घटक ऑफ आवर एक्झिस्टन्स अस्तित्व अँड डेली लाईफ. हे सर्वजण आपल्या अस्तित्वाचे आणि आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनले होते. आणि हे सर्वजण म्हणजेच काय, झाडे, विविध प्रकारचे पक्षी, खारुताई, वानर, हे सर्व आमच्या अस्तित्वाचे आणि आमच्या रोजच्या जीवनाचे एक अविभाज्य भागच बनले होते. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. बाळांनो, अवघड शब्दांचे अर्थ त्या ठिकाणी लिहून घ्या. A small incident on a Saturday afternoon left a profound effect, सखोल परिणाम on me, and unfolded उलगडणे before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. A whole new dimension, एक नवीन पैलू म्हणा, एक नवीन पैलू. शनिवारी दुपारी एक घडलेली छोटीशी घटना माझ्या मनावर सखोल परिणाम करून गेले आणि परमेश्वराच्या निर्मितीच्या किमयाचा एक पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडला. परमेश्वराच्या निर्मितीच्या आश्चर्याचे एक नवीन पैलूच माझ्या डोळ्यासमोर उलगडले, माझ्या डोळ्यासमोर आले. परत सांगतोय, शनिवारी दुपारी घडलेली एक छोटीशी घटना माझ्या मनावर सखोल परिणाम करून गेले आणि परमेश्वराच्या निर्मितीच्या आश्चर्याचा एक अनोखा पैलूच माझ्या डोळ्यासमोर उलगडले. इट वॉज अ फ्यू डेज इंटू पूजा वेकेशन. पूजेच्या सुट्टीच्या काही दिवसापूर्वीचे दिवस होते. बघा बाळांनो, इट वॉज अ फ्यू डेज इंटू द पूजा वेकेशन. बाळांनो, दुर्गा पूजा वेकेशन पाहिजे. दुर्गा हा शब्द राहिला आहे. दुर्गा पूजा वेकेशन. दुर्गा पूजेच्या सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. इट वॉज अ फ्यू डेज इंटू पूजा वेकेशन. दुर्गा पूजा वेकेशन, दुर्गा पूजा सुट्टी चालून काही दिवस झाले होते. बाळांनो, पश्चिम बंगालमध्ये असे सण समारंभ खूप असतात आणि अशा पूजेची सुट्टी, जसं कोकणामध्ये गणपतीची सुट्टी असते बा. कोकणामध्ये गणपतीची सुट्टी असते. आपल्या ख्रिश्चन भावांना नाताळाची सुट्टी असते. हिंदू भावांना दिवाळीची सुट्टी असते. तसेच पश्चिम बंगालमध्ये की पूजेची सुट्टी, विशिष्ट सण समारंभाची सुट्टी. आणि त्या दुर्गा पूजेच्या सुट्टीमधील काही दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी संधी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड की गुंग होणे, गुंग होणे इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. बघा, इतर मुलांच्या प्रमाणेच ही सुट्टी खास सण उत्सवाच्या समारंभामध्ये मुलांच्यासाठी प्रकाशित केलेले विविध मासिके आणि गोष्टीच्या पुस्तकांच्या मध्ये गुंग होण्याची संधी पुरवली, गुंग होण्याची संधी दिली. बघा परत, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स
and storybooks published specially for children in the festive season. इतर मुलांच्या प्रमाणेच ही सुट्टी मला खास सण उत्सवाच्या दरम्यान वाचण्यासाठी मुलांच्यासाठी प्रकाशित केलेले विविध मासिके, विविध गोष्टीची पुस्तकांच्या मध्ये व्यापून जाण्यासाठीही सुट्टी मला संधी दिली. वेगवेगळी मासिके किंवा वेगवेगळे गोष्टीच्या पुस्तकांच्या मध्ये गुंग होण्यास ही सुट्टी मला एक संधी दिली. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी म्हणजे भरपेट, भरपूर, भरपेट, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap. Afternoon nap, दुपारची झोप. And I settled down with a storybook. दुपारचे भरपेट जेवण झाल्यानंतर माझे आई वडील आणि माझ्या छोट्या बहिणी दुपारच्या झोपेसाठी गेले आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन एका ठिकाणी बसलो. बघा परत, आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील आणि माझ्या छोट्या बहिणी दुपारच्या झोपेसाठी गेले. दुपारी झोपले आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत ठिकाणी बसलो होतो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरी, धाडशी गोष्ट, साहसी कथा. ती शांत दुपार मी वाचत असलेल्या साहसी कथेसाठी एक परिपूर्ण पार्श्वभूमी पुरवली होती. ती शांत दुपार मी वाचत असलेल्या साहसी कथेसाठी एक चांगली पार्श्वभूमी दिली होती. म्हणजेच काय, पुस्तक खूप छान होते, ती साहसी कथा खूप इंटरेस्टिंग होती आणि त्यासाठी शांत वातावरणाची आवश्यकता होती. आणि बाळांनो, आणि तसे शांत वातावरण त्या दुपारी होते. आणि खरंच ती साहसी कथा वाचण्यासाठी ते वातावरण खूपच चांगले होते. त्या साहसी कथेचा मी मनसोक्त आनंद घेत होतो. द सायलेन्स वॉज ऑकॅजनली अधूनमधून broken by the sound of my family snoring घोरणे. The intermittent chirping, म्हणजेच अधूनमधून येणारे, वारंवार अधूनमधून येणारे chirping of house sparrows and the harsh cawing of crow, the shrill कर्कश call of kite घार, flying high above the ground. बघा, आणि ती शांतता अधूनमधून माझ्या कुटुंबियांच्या घोरण्याच्या आवाजाने किंवा घरामधील चिमण्यांच्या सारख्या चिवचिवाटाने किंवा कावळ्याच्या कर्कश कावकाव करण्याने किंवा जमिनीपासून उंच आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या घारीच्या कर्कश आवाजाने ती शांतता अधूनमधून भंग व्हायची, अधूनमधून की मी डिस्टर्ब व्हायचो. बघा परत पाहणं, माझ्या कुटुंबियांच्या घोरण्याने, घरातील चिमण्यांच्या सारख्या चिवचिवाटाने, कावळ्याच्या कर्कश कावकावाने म्हणजेच ओरडण्याने किंवा आकाशापासून उंच अशा जमिनीपासून उंच आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या घारीच्या कर्कश आवाजाने
ती शांतता अधूनमधून भंग व्हायची. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. काही मिनिटे निघून गेले, काही वेळ गेला आणि मी त्या पुस्तकामध्ये अगदी गुंग होऊन गेलो आणि त्या साहसी गोष्टीमध्ये मी पूर्णपणे गुंग होऊन गेलो. Suddenly I heard a group of street dogs barking furiously. अगदी आक्रमकतेने इन द डिस्टन्स. अचानकपणे काही अंतरावर एक कुत्र्यांचा जमाव अगदी आक्रमकतेने भुंकतेले मी ऐकले. अचानकपणे काही अंतरावर एका कुत्र्यांची टोळी अगदी आक्रमकतेने भुंकतेले मी ऐकलो. I chose to ignore the commotion गोंधळ, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig, असाय डुक्कर. एखादे असाय डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडले असेल. एखादे असाय डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडले असेल असा विचार करीत मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केला. मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केला. बघा परत. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. एका असाय डुकराला त्या कुत्र्याने पकडला असेल असा विचार करीत मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलो. But soon the barking became louder and more aggressive, त्वेषाने, and the alarmed cawing of flock of crows added to the cacophony, कर्कश असा आवाज, मोठा कर्कश असा आवाज. बघा. पण अगदी थोड्या वेळातच त्या कुत्र्याचे भुंकणे खूपच वाढले, अगदी अग्रेसिव्ह आक्रमक झाले. थोड्याच वेळात त्या कुत्र्यांचे भुंकणे खूप मोठ्याने वाढले. त्याचबरोबर अगदी त्वेषाने ते भुंकू लागले आणि काही कावळे बघा अगदी कर्कशपणे ओरडत होते आणि त्या कावळ्यांचे ओरडणे त्या आवाजामध्ये अधिकच भर टाकले. बघा. आणि पण मी दुर्लक्ष केलो. लवकरच त्या कुत्र्यांचे भुंकणे अगदी मोठ्याने येऊ लागले, अगदी अग्रेसिव्ह त्वेषाने येऊ लागले आणि त्यातच काही कावळे अगदी कर्कशपणे ओरडत होते आणि त्या कावळ्यांचा आवाज त्या गोंधळामध्ये अधिकच भर घातला. I also heard the disturbance approaching closer. आणि तो गोंधळ जवळ येत आहे याची मला जाणीव झाली आणि तो मला डिस्टर्ब करणारा आवाज माझ्या जवळ येत आहे याची मला जाणीव झाली. त्या कुत्र्यांचे भुंकणे, त्या कावळ्यांचे कर्कश अशा आवाजात ओरडणे माझ्या जवळच येत आहे हे माझ्या लक्षात आलं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. मी खूपच उत्सुक झालो. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. बघा माझी उत्सुकता वाढली. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजेच काय, उत्सुकता बळावली म्हणतो. उत्सुकता वाढली. मी अगदीच उत्सुक झालो. काय झालं असेल? कुत्री एवढे का भुंकतायत? कावळे इतके का कर्कशपणे ओरडतायत? मला शंका येऊ लागली. उत्सुकता
माझी वाढली. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. ते पुस्तक बाजूला ठेवून काय चाललेले होते हे पाहण्यासाठी मी व्हरांड्याकडे धावलो. पुस्तक बाजूला ठेवून, मी वाचत असलेले पुस्तक बाजूला ठेवून काय चाललेले होते हे पाहण्यासाठी मी त्या व्हरांड्याकडे धावलो. आय ग्लान्स्ड नजर टाकणे टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्या क्लब हाऊसच्या छताच्या दिशेने मी एक नजर टाकली आणि मला काहीतरी भयंकर दिसले आणि मला काहीतरी महाभयंकर असे दृश्य दिसले. बघा, परत मी व्हरांड्यामध्ये गेल्यानंतर जवळ असणाऱ्या क्लबच्या छताच्या दिशेने एक नजर टाकली आणि मला काहीतरी भयंकर दिसले. बघा काय भयंकर होते. अ बिग मेल लँगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly निर्दयीपणे biting it all over with a definite intent to kill. intent हेतू. एक भला मोठा नर जातीचा वानर, एक भला मोठा नर जातीचा वानर, तो त्यांच्या ग्रुपमधील लीडरच असावा, तो त्यांच्या कल्पामधील ज्येष्ठ लीडरच असावा. तो एका लहान माकडाच्या पिल्लूला हातामध्ये पकडला होता आणि अत्यंत निर्दयीपणे संपूर्ण शरीरभर त्या पिल्लाला चावा घेत होता. बघा, लेखक कोणते दृश्य पाहिले. एक भला मोठा नर जातीचा वानर, तो त्यांच्या कल्पामधील लीडर असावा, तो एका छोट्या वानराच्या पिल्लीला हातामध्ये पकडला होता आणि ठार मारण्याच्या हेतूनेच त्या पिल्लाला अंगभर तो वानर चावा घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ लँगूर ग्रुप were scattered पसरणे, इतरत्र पसरणे. on the roofs of the building nearby, watching the baby being killed. त्या पिलाची असहाय्य माता, त्या माकडाच्या पिलाची असहाय्य आई आणि त्या ग्रुपमधील काही कनिष्ठ दर्जाचे वानर, त्या ग्रुपमधील इतर सदस्य त्या बाळाला मरतेले पाहत जवळपासच्या इमारतीवर इतरत्र पसरले होते. बघा, परत बाळांनो, त्या बाळाची असहाय्य आई आणि त्या ग्रुपमधील इतर काही सदस्य त्या छोट्याशा पिल्लाला मरतेले पाहत शेजारच्या इमारतीवर इतरत्र पसरले होते, इकडे तिकडे बसले होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम भयंकर प्रथा इन द ॲनिमल क्लॅन कुटुंब. क्लॅनचा अ व्हेरी लार्ज फॅमिली, खूप मोठे कुटुंब. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट प्रभावी वर्चस्व असणारा, प्रभावी किंवा वर्चस्व असणारा, usually does not allow another male baby or adult to survive की जगू देणे within its group. मग प्राण्यांच्या कुटुंबामधील एक मला महाभयंकर प्रथा आठवली. मग कुटुंबांच्या तेव्हा त्या छोट्याशा पिलाला पाहता क्षणीच प्राण्यांच्या कुटुंबामधील एक भयंकर प्रथा मला आठवली. त्या प्रथेनुसार त्या ग्रुपमधील ज्येष्ठ नर जातीचा वानर, त्या कुटुंबामधील वर्चस्व असणारा नर जातीचा वानर दुसऱ्या ग्रुपमधील
नर जातीच्या पिल्लाला किंवा नर जातीच्या प्रौढ वानराला त्याच्या ग्रुपमध्ये परवानगी देत नाही. जर दुसऱ्या कल्पामधील दुसऱ्या ग्रुपमधील एखादे माकड त्यांच्या कल्पामध्ये आले तर तो मोठा नर जातीचा वानर त्याला मारून टाकतो. जसं आपल्याला पक्ष्यांच्या बद्दल माहित आहे. बाळांनो, तो ते खरं आहे की खोटं आहे हे माहीत नाही, पण बाळांनो आपण म्हणतो की पक्ष्यांच्या पिलांना आपण हात लावलो तर ते पक्षी त्यांना मारून टाकतात. पण कितपत खरं आहे हे आपण प्रत्यक्षात पाहिलं नाही. मात्र वानरांच्या कुटुंबामध्ये अशी एक प्रथा आहे, जर दुसऱ्या कुटुंबामधील एक पिल्लू किंवा प्रौढ जातीचे वानर दुसऱ्या कल्पामध्ये गेले तर त्या कल्पामधील वर्चस्व असणारा शक्तिशाली माकड त्या पिलाला त्यांच्या कल्पामध्ये जगू देत नाही. ही त्या वानरांच्या कुटुंबामधील जी भयंकर प्रथा होती ती मला आठवली, ते माझ्या लक्षात आले. बघा, विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, स्टाउट भक्कम इन वन हँड अँड हर्ड भिरकावणे अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरॉडिंग लँगूर. मॅरॉडिंगचा अर्थ की त्वेषाने धावणाऱ्या, मॅरॉडिंगचा अर्थ त्वेषाने धावणाऱ्या. जराही वेळ न दवडता मी एका हातामध्ये भक्कम काठी घेतली. जराही वेळ न दवडता मी हातामध्ये एक भक्कम काठी घेतली आणि त्या आक्रमक माकडाच्या दिशेने एक दगड भिरकावलो. हर्डचा अर्थ भिरकावणे, हर्ड HURLED भिरकावणे. बघा, जराही वेळ न दवडता मी हातामध्ये एक भक्कम काठी घेतलो आणि त्वेषाने आक्रमकतेने धावणाऱ्या माकडाच्या दिशेने एक दगड फेकला. The langur was so infuriated आक्रमक that it hardly took any notice of my assault हल्ला. नवीन शब्द आहेत, लिहून घ्या बघा. पण ते नर जातीचे वानर इतके आक्रमक झाले होते, की ते माकड माझ्या हल्ल्याकडे लक्षच दिले नाही. ते माकड माझ्या हल्ल्याकडे क्वचितच लक्ष दिले. बघा परत, ते वानर इतके आक्रमक झाले होते, त्या पिल्लाला ठार करण्यामध्ये इतके आक्रमक झाले होते की ते माझ्या हल्ल्याकडे लक्षच दिले नाही. बट दे आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स. मग मी अधिक दगड फेकण्यास सुरू झालो. मग अधिक दगडे मारू लागलो की जेणेकरून ते माकड त्या पिल्लूला सोडेल. त्या पिल्लाला मला वाचवायचं होतं, या उद्देशाने मी अधिक दगडे त्याला मारू लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. दुसऱ्या बाजूला खाली कुत्री होती, ते कुत्री सुद्धा की अगदी मोठ्याने भुंकू लागले. खाली कुत्री होती बाळांनो, काही ती कुत्री अगदीच मोठ्याने अधिकच भुंकू लागले. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस परिस्थिती अँड द सडन अनपेक्षित फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकू दिले, पिल्लाला टाकण्यास भाग पाडले. बघा परत बाण, the changed circumstances
and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. बदललेली परिस्थिती आणि अनोख्या घरामधून आलेला अचानक अनपेक्षित हल्ला त्या माकडाला त्या वरांड्याच्या उतरत्या पत्र्यावर त्या पिलाला टाकू दिले, त्या पिलाला सोडण्यास भाग पाडले. द बेबी वॉज लिस्टलेस अँड appeared टू बी डेड. लिस्टलेस अस्वस्थ, अस्वस्थ म्हणा. शेवटी ते वानर त्या पिलाला त्या वरांड्याच्या स्लोपिंग छतावरती, उतरत्या छतावरती सोडले. पण त्या बाळाची अवस्था, त्या पिलाची अवस्था खूप वाईट होती. द बेबी वॉज लिस्टलेस अँड appeared टू डेड. ते पिल्लू अगदी अस्वस्थ होते आणि जणू काय मरणाच्या अवस्थेमध्ये, म्हणजेच काय अगदी बघा अगदी अर्ध मेलेले होते. बा appeared टू बी डेडचा अर्थ अर्ध मेलेले झाले होते. ते पिल्लू अगदी अस्वस्थ अर्ध मेलेले होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनीफोल्ड. मेनीफोल्ड अनेक पटीने, मेनीफोल्ड अनेक पटीने. ॲट प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मी. प्रॉस्पेक्ट एक भाकीत म्हणा किंवा भविष्य, भविष्यामधील फायदा, फ्युचर बेनिफिट, भविष्यामधील फायदा. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at prospect of good kill and me. जसे ते पिल्लू त्या पत्र्यावरून खाली घसरू लागले, जसे ते पिल्लू पत्र्यावरून खाली हळूहळू घसरू लागले, तसे आयती शिकार मिळण्याच्या उद्देशाने एक चांगलं जेवण, एक आयती शिकार आणि चांगले जेवण मिळण्याच्या उद्देशाने खाली असणाऱ्या कुत्र्यांचे भुंकणे अधिक पटीने वाढले. आयतं शिकार आपल्याला मिळत आहे, कधी खाली पडेल आणि कधी खाऊन मोकळं होऊ असं त्या कुत्र्यानं झालं होतं. बघा परत ते छोटंसं पिल्लू त्या पत्र्यावरून हळूहळू घसरू लागल्यानंतर एक चांगले जेवण, आयती शिकार मिळण्याच्या उद्देशाने त्या कुत्र्यांचे भुंकणे अनेक पटीने वाढले. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लँगूस टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईड रूफ. बघा हातामधील काठीने त्या माकडाला, त्या कुत्र्याला बाजूला करीत, कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, हातातील काठीने त्या कुत्र्यांना बाजूला करीत मी ते पिल्लू त्या तिरप्या छतावरून पडणार तितक्यातच त्या पिलाचे शेपूट पकडण्याची मी व्यवस्था केली. त्या पिलाची शेपटी मी पकडली. बघा परत हातातील काठीने त्या कुत्र्यांना बाजूला करीत ते पिल्लू त्या तिरप्या पत्र्यावरून पडणार तितक्यातच त्या पिलाची शेपूट मी पकडली. द बेबी ॲपियर्ड इनर्ट. इनर्ट निश्चल, निश्चल म्हणा स्थिर. अँड लाईफलेस.
बघा, लाईफलेसचा अर्थ निष्प्राण म्हणा, निष्प्राण, जीव नसलेले. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आणि ते पिल्लू अगदी निश्चल, स्तब्ध आणि निष्प्राण वाटले, जीव नसलेले वाटले. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. खरंच ते नर जातीचे पिल्लू होते. म्हणजे लेखकांचा अंदाज खरा ठरला होता. नर जातीचे पिल्लू किंवा अडल्ट मेल जर दुसऱ्या कल्पामध्ये गेला तर त्या कल्पातील वानर त्यांना ठेवत नाहीत, त्यांना जगू देत नाहीत. ही एक प्रथा त्यांना माहीत होती आणि खरंच ते पिल्लू नर जातीचे होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरंच ते नर जातीचे होते. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू वरांडा अँड वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑपरेशन, सुटकेची मोहीम. विटनेसिंग, पाहणे, साक्षीदार होणे. तोपर्यंत माझे आई वडील आणि माझ्या बहिणी वरांड्यापर्यंत आलेल्या होत्या, वरांड्यामध्ये आलेल्या होत्या आणि माझ्या सुटकेची मोहीम ते काळजीपूर्वक पाहत होते. तोपर्यंत माझे आई वडील आणि माझ्या बहिणी वरांड्यामध्ये आलेल्या होत्या आणि माझ्या ते सुटकेचं मोहीम दोघे पण पाहत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन अ डिस्टन्स. आमचे काही शेजारी काही अंतरावर, त्या घरापासून काही अंतरावर एकत्र आले होते आणि ते पाहत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही शेजारी काही अंतरावर एकत्र आलेले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Poultry coop, कोंबड्यांचे खुराडे. पोल्ट्री कूप, कोंबड्यांचे खुराडे. मग मी त्या माकडाच्या पिलाला आमच्या परस बागेमध्ये नेलो आणि कोंबड्यांच्या खुराडामधील जमिनीवर हळुवारपणे ठेवलो. मग मी त्या माकडाच्या पिलाला आमच्या घराच्या पाठीमागे नेलो आणि कोंबड्यांच्या खुराडांच्या आतमध्ये जमिनीवर हळुवारपणे ठेवलो. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचड. त्या पिलाचे संपूर्ण शरीर खरचटले होते आणि खोलवर चावण्याच्या खुणेने भरलेले होते. त्या पिलाचे संपूर्ण शरीर खरचटले होते आणि अंगभर चावा घेतला होता. खोलवर चावण्याचे व्रण होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमेमधून रक्त ओझरत होते. ओझिंग, ओझरणे. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमेमधून रक्त पाझरत होते, ओझरत होते. I was relieved to find out that baby was breathing even though his breaths were shallow. Shallow, मंदावले. जरी त्याचे श्वास मंदावले होते, जरी त्याचे श्वास हळूहळू सुरू होते, त्याचे श्वास मंदावले जरी होते, तरी ते पिल्लू श्वास घेत होते. हे समजल्यानंतर मला खूप बरे वाटले. मी सुटकेचा निश्वास टाकला. बघा बाळांनो, आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेर शॅलो. जरी त्याचे श्वास हळूहळू सुरू होते, मंदावले होते, तरी ते बाळ, ते पिल्लू श्वास घेत होते, जिवंत होते. हे माझ्या लक्षात आल्यानंतर खरंच मला खूप बरे वाटले. मी सुटलो. मी सुटकेचा निश्वास टाकला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. स्टर हलणे. अँड आफ्टर अ फ्यू शाकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. थंड पाण्याच्या शिंपडण्याने ते बाळ जागचे हल्ले. थंड
पाण्याच्या शिंपडण्याने ते पिल्लू थोडेसे हलले आणि थोडे त्या पिलाचे शरीर हलवून उठवल्यानंतर ते उठून बसले. And after a few shaky attempts he sat up. थंड पाण्याच्या शिंतोड्याने ते पिल्लू थोडेसे हलले आणि थोडेसे हलवून उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्याचे शरीर पकडून उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते उठून बसले. He was in a state of shock and started trembling, थरथरणे, like a leaf in the wind. बघा, त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ते पिल्लू अगदी धक्क्यामध्ये होते आणि वाऱ्यामध्ये जसे पान फडफडावे तसे ते पिल्लू फडफडत थरथरत होते. जसे वाऱ्यामध्ये पान थरथरावे तसे ते पिल्लू थरथरत होते. His two little twinkling eyes welled up डबडबने with tears and he started to sob with muffled दबक्या आवाजात. त्याचे दोन चमचम करणारे डोळे अश्रूने डबडबलेले होते. ते रडत होते पिल्लू. त्याचे दोन चमचम करणारे ट्विंकलिंग आय की त्या पिलाचे डोळे अश्रूने डबडबत होते आणि दबक्या आवाजात ते हुंदके देत रडत होते. Just like a human child would after experiencing trauma धसका. जसे एक मानवी बाळ अचानक धसका घेतल्यानंतर तसं हुंदकं देऊन रडतं. मानवी बाळ कोणतरी भीती घातलं, कशाचा तरी धसका घेतल्यानंतर जसं मुसमुसून रडतं, हुंदकं देत रडतं, तसे ते माकडाची पिल्लू हुंदके देत रडत होते. I offered him a peeled banana, सोललेले केळ, which he accepted with his unsteady अस्थिर, and began taking hesitant bites. बिचकत खाणे असं म्हणा. बिचकत. बघा, मग मी त्याला एक सोललेले केळ दिलो की जे केळ त्याच्या अस्थिर हाताने स्वीकारले, थरथरत्या हाताने स्वीकारले आणि खाऊ की नको घाबरत बिचकत ते केळ खाल्ले. बघा, परत मग मी त्या पिल्लाला एक सोललेले केळ दिले की जे पिल्लू त्याच्या अस्थिर थरथरत्या हाताने स्वीकारले आणि घुटमळत ते केळ खाऊ लागले. घाबरत ते पिल्लू केळ खाऊ लागले. बाळांनो, पुढे त्या पिलाचे काय झाले, ते पिल्लू पूर्णपणे बरे झाले की नाही, हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आता पुढील पॅसेज होणार नाही आहे, पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक, ओके.